नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये. एक्सएम मधून ऑनलाईन बँक ट्रान्सफर या प्रोसेसनं विड्रॉल कसं घ्यायचं कंप्लीट प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला समजून घ्या की जर तुम्ही डिपॉझिट यूपीआयने केलं असेल तरच ऑनलाईन ट्रान्सफरनं तुमचं ऑनलाईन बँक ट्रान्सफरनं विड्रॉल होऊ शकतं, आणि जर यूपीआयने डिपॉझिट केलं असेल तर दुसऱ्या कुठल्याही मेथडनं तुम्ही विड्रॉल घेऊ शकत नाही. समजा $100 तुम्ही यूपीआयने डिपॉझिट केलं तर $100 सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन बँक ट्रान्सफरनं विड्रॉल घ्यायला लागतं, आणि त्याच्यावर जो प्रॉफिट झालाय तो ही $100 विड्रॉल घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रोसेसनं घेऊ शकता. तर आणि बोनस एक विड्रॉ होत नाही. 2-3 गोष्टी आहेत लक्षात घ्या. बोनस कधी सुद्धा विड्रॉ होत नसतोय, तो फक्त तुम्हाला ट्रेड करण्यासाठी दिला जातो, आणि अमाऊंट विड्रॉ केली तर त्याच्यासोबत त्याच्याच मल्टिप्लायमध्ये बोनस पण जात असतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. सुरुवातीला काय करायचं, एक्सएम ॲप लॉग इन करून घ्यायचं. ॲप असेल ॲप लॉग इन करा, कॉम्प्युटरवर करत असेल तर वेबसाईट लॉग इन करून घ्या. त्यानंतर इथं काय करायचं, वर तुमचं अकाउंटचं ऑप्शन आहे, त्याच्या जर वॉलेटचं ऑप्शन आहे बघा, वॉलेटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, विड्रॉवर क्लिक करायचं. ठीक आहे. विड्रॉवर क्लिक केल्यानंतर काय इन्फॉर्मेशन विचारेल, काय लोकांना विचारेल, काय लोकांना नाही विचारेल. इथं काय तुमचा प्लॅन काय होता, डिपॉझिट किती करायचं आहे तुम्हाला इयरली, $0 ते $20,000 इथं टाकायचं आहे आपण. पर्पज आहे ट्रेडिंग, काय अकाउंट ओपन करण्याचा पर्पज काय होता तर लेस मनीने ट्रेडिंग सुरू करायची, म्हणजे तुमच्या मनाने तुमच्या हिशोबाने काय टाकायचं टाका. तुमचं एम्प्लॉयमेंट स्टेटस काय, स्टुडंट. ठीक आहे. त्यानंतर काय एस्टिमेट ॲन्युअल इन्कम, तुमची काय इन्कम आहे, 0 ते 25,000. ठीक आहे. सोर्स ऑफ इन्कम काय आहे, सेव्हिंग. ठीक आहे. म्हणजे मी माझ्याप्रमाणे टाकतोय, तुम्ही तुमच्याप्रमाणे काय टाकायचं ते टाका. एस्टिमेट नेटवर्थ 50,000 लेस दॅन मी करतोय. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं तुमच्या हिशोबाने करायचं. कंटिन्यूवर क्लिक करायचं एवढं सबमिट केल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर इथं ॲक्नॉलेजवर क्लिक करायचं आणि तुमच्याकडे असा काय ऑप्शन येईल. ठीक आहे. इथं आल्यानंतर ऑनलाईन बँक ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन विचारेल तुमच्या अकाउंटची. काय इन्फॉर्मेशन आहे इथं टोटल तुम्ही लक्षात घ्या. इथं काय काय विचारते, बँक कुठली आहे तुमची, नॅशनल बँक असली पाहिजे. त्याचा IFSC कोड, अकाउंट नंबर, त्यानंतर ब्रँच नेम, बँक ॲड्रेस, त्यानंतर विड्रॉवल अमाऊंट USD मध्ये $1.93.5 देतात ह्यांनी, आता यांची व्हॅल्यू चालू आहे. त्यानंतर आय डिक्लेअरवर क्लिक करायचं. एवढं कंप्लीट झाल्यानंतर रिक्वेस्टवर क्लिक करायचं, कन्फर्मवर क्लिक करायचं. तुमच्या अकाउंटमध्ये विड्रॉवल येऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय असतं, अकाउंटमधून आपले इन्स्टंट पैसे जातात. ठीक आहे. परंतु तुमचे विड्रॉवल अकाउंटमध्ये, तुमच्या बँक अकाउंटमध्ये यायला कमीत कमी 8 तास लागू शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यापेक्षा जर काय त्यांचे इश्यूज चालू असेल तर जास्त टाइम लागू शकतो. 2-3 गोष्टी आहेत लक्षात ठेवा. तुम्हाला शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसात विड्रॉवल करायचं नाही, कारण शुक्रवारी विड्रॉवल केलं तुम्ही रात्री समजा 5 नंतर विड्रॉवल केलं तर ते शनिवारी आणि रविवारीसाठी तुमचं पोस्टपोन होत असते. आणि त्यानंतर कसं असतं, शनिवारी रविवारी सुट्टीवर असतात एक्सएमचे सगळे एम्प्लॉय, आणि त्याच्यामुळे विड्रॉवल देत नाही. डायरेक्ट विड्रॉवल तुम्हाला सोमवारी मिळणार, आणि त्याच्यामुळेच तुम्ही विड्रॉवल कधी करायचं, सोमवार ते गुरुवार विड्रॉ करायचं, बाकी कुठल्याही दिवशी करायचं नाही. या गोष्टी लक्षात घ्या, तुमचं विड्रॉवल कधी सुद्धा अडकणार नाही. आणि बँक अकाउंट फ्रीज होतं का, ही एक क्वेश्चन होता खूप लोकांचा. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऑनलाईन बँक ट्रान्सफरनं विड्रॉवल घेताय तर रिस्क राहते बँक अकाउंट फ्रीज व्हायची. याची गॅरंटी कोण सुद्धा घेत नसते की बँक अकाउंट फ्रीज होणार नाही. रिस्क राहते, तुमच्या रिस्कवर करायचं असते शेवटी. बाकी काय प्रॉब्लेम आला मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. अकाउंट आपल्या अंडर असेल तर विड्रॉवल जरी अडकलं तरी आपण सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, आणि अशा नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.